का माझं पण पेट्रोल खर्च व्हायला लागलं. विशाखा तू खूप छान शिकवते आणि तू आम्हाला शिकवत जा. आणि ब्युटिशियन पेक्षा तू ड्रायव्हिंग खूप छान शिकवू शकते. ह्या गोष्टीसाठी कुणीच मदत नाही केली की नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ टीरामध्ये. खूप लोकांना भेटता भेटता आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत एका ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटकडे. महिला काय करू शकतात आणि काय नाही करू शकत हे ठरवणारे तुम्ही आता राहिलेले नाही आहात. गाडी चालवायला खूप लोकांना सांगतात की नाही मुली गाडी चालवू शकत नाहीत, फोर व्हीलर कशाला तिच्या हातामध्ये द्यायची, किंवा टू व्हीलर जर घेतली तर ती खूप लांब फिरायला जाईल. अरे जाऊ दे ना तिला लांब. त्याचंच एक इन्स्टिट्यूट घेऊन आलेले आहेत आपल्याकडे विशाखा मॅम. वेलकम मॅम, तुम्ही आज इथे आलात. तुमच्याबद्दल आम्हाला सांगाल? माझं नाव विशाखा महेंद्र पारदे, विश्रांतपाड्यातून आले आहे. ड्रायव्हिंग शिकवता तुम्ही. कशी सुरुवात झाली तुमची? कोरोना पिरियडपासून माझी ड्रायव्हिंगची सुरुवात झाली. आधी मी ब्युटिशियन म्हणून काम करत होते, पण कोरोना पिरियडमध्ये इतका काही रिस्पॉन्स नव्हता ब्युटी पार्लरला. त्याच्यामुळे मी मैत्रिणींना टू व्हीलर शिकवत होते. म्हणजे एका मैत्रिणीला शिकवलं, मग त्यानंतर दुसरी पण मला पण शिकव, असं एक नुसतं शिकवायचं. अमाऊंट असं पैसे घेऊन शिकवायचं असं नव्हतं, फक्त एक मैत्रीण सांगते म्हणून शिकवायचं. मग त्यानंतर मैत्रीण नाही का माझं पण पेट्रोल खर्च व्हायला लागलं. मैत्रीण म्हटलं तू आता एक अमाऊंट ठरव आणि त्या अमाऊंटनी आपण ते काम स्टार्ट करूया. म्हणून थोडी थोडी अमाऊंट 1000-1500 असं करता 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 ते जर्नी चालू झाली की आता एक विशाखा ड्रायव्हिंग स्कूल ओपन झालं. फक्त हे मैत्रिणी शिकवता शिकवता नाही विशाखा तू खूप छान शिकवते आणि तू आम्हाला शिकवत जा. आणि शिकवता शिकवता ते वाढत गेलं काम. ते कसं झालं अशी माझी जर्नी आहे. तुमच्या मैत्रिणींनी तुम्हाला मदत केली? खूप. नाव सांगाल तिचं? निशा बागुल. तिने मला खूप सपोर्ट केला की म्हटलं विशाखा तू ब्युटिशियन पेक्षा तू ड्रायव्हिंग खूप छान शिकवू शकते, लेडीजला खूप छान शिकवू. मी मुद्दामून तुम्हाला नाव विचारलं. आपण इथे महिला ज्या उद्योजिका आहेत त्या दुसऱ्या महिला उद्योजिकेला कसं मदत करू शकतात हे आपण सगळ्यांना दाखवून देतो आहोत. तर तुमच्या मैत्रिणींनी जी तुम्हाला मदत केली त्याच्यातनं आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात. हो, करेक्ट. ड्रायव्हिंग शिकवता म्हणजे कोणत्या कोणत्या गाड्या वगैरे शिकवता? टू व्हीलरमध्ये मी ॲक्टिवा शिकवते, स्कूटी शक्यतो मी शिकवत नाही. मी सगळ्यांना ॲक्टिवाच देते, हेवीच गाडी देते. मग ती लेडीज छोटी असू दे, हाईटने छोटी असू दे, वेटने जास्त असू दे, म्हणजे कसंही असू दे, मी त्यांना हाईट, वेट, एज कसं पण असू दे, मी त्यांना फुल कॉन्फिडन्सने टू व्हीलर शिकवते. पहिले बॅलन्स आणि त्याच्यानंतर हळूहळू, म्हणजे एकदमच नाही की बसवलंय आणि स्टार्ट केली आणि चालवा गाडी, असं नाही. पहिले बॅलन्स, त्याच्यानंतर त्यांचं पहिलं त्यांची जी भीती आहे ती कमी करायची आणि त्याच्यानंतर त्यांना गाडी हळूहळू शिकवायची. त्यात ॲक्टिवा, गिअरची बाईक आणि बुलेट अशा 3 गाड्या आम्ही लेडीज जेंट्स दोघांनाही शिकवतो. तुमचं काम खूप छोटं आहे, पण हे तुम्ही लोकांना स्वतंत्र करण्याचं काम करत आहात की मला कुठेतरी घेऊन जायचं म्हणून तुम्ही गाडीवर घेऊन चला किंवा नवऱ्याला घेऊन चला किंवा कुणाला तरी घरच्यांना घेऊन चला, हे न करता तुमचं तुम्ही स्वतः शिका आणि स्वतः कॉन्फिडंट घेऊन आपण जे काही करतोय, एक आपण म्हणू शकतो की तुम्ही फक्त गाडी नाही शिकवते, त्यांना कॉन्फिडन्स देताय. खूप छान. घरच्यांनी मदत केली? नाही मॅडम, घरच्यांनी ह्या गोष्टीसाठी कुणीच मदत नाही केली की वेगळं क्षेत्र आहे. हो, वेळ का तर जर तू लेडीजला शिकवलं आणि ती लेडीजचा ऍक्सिडेंट झाला तर ती तुला पकडन आणि मग तुला काहीतरी चौकी होईल, अजून त्यातून काहीतरी वेगळं होईल, ही भीती असं खूप दिली होती. ते 3 वर्ष मी हे काम करत नव्हते, कुठल्याच मैत्रिणीला गाडी शिकवली नाही. पण मैत्रिणींचा दबाव खूप वाढत होता की नाही विशाखा शिकव, आम्ही कुणाला सांगणार नाही, आपण रोडवर काम करतो, ते सगळ्या दुनियाला दिसतंय. मग ती भीती, मग परत ती भीती थोडी थोडी मैत्रिणीच कमी केली. मग हळूहळू स्टिकर लावणं, मग थोडीशी पब्लिसिटी, हळूहळू हे काम असं कधी वाढलं कळलं नाही आणि आज मी खूप छान काम करते. आणि ते समाधानी आहे की मी हा लेडीज ज्यावेळेस ना स्माइल करते ना शिकल्याच्या नंतर, मॅडम तुम्ही खूप सुंदर शिकवली आणि मी अजून तुमच्याकडे माझ्या मैत्रिणी फ्रेंडला पाठवण, ते एक माझ्यासाठी खूप भारी असतं. साधारण किती लोक आतापर्यंत तुमच्याकडून शिकले असेल? 500 ते 600 लोकांना मी शिकवले. फक्त लेडीजला शिकवता? लेडीजला, जेंट्सला आता 2 वर्ष झाले मी जेंट्सला पण शिकवते. जेंट्सला कसं शिकवण्याची सुरुवात झाली की जेंट्स मला कॉल करायचे, पण मला नेहमी खोटं वाटायचं की जेंट्स माझ्याकडून काय शिकत, कारण जेंट्सला काहीच
टू व्हीलर शिकवायची गरज नाही, फ्रेंड कडून शिकू शकतात, कुणाकडून शिकू शकतात. पण पुण्यात काय कसं आहे, पुण्यात मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बँक कुठूनही येतात राहतात, पण त्यांना येते का नाही हे माहित नसतं, म्हणजे माहिती नाही येते. आणि मग त्यांना इथं पुण्यात गाडी चालवायची, कारण पुण्याचं ट्रॅफिक भयानक आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित ट्रॅफिक मधून गाडी शिकवायची त्यांना मी. तर मग जेंट्स त्यानुसार माझ्याकडे येत राहिले, शिकायला आला आणि मग मी शिकवत राहिले. कसं मी पाठी बसून कुणालाच गाडी शिकवत नाही, त्यामुळे मी जेंट्सला शिकवताना मला इतकं काय असं अनकम्फर्टेबल वाटतं, इझिली शिकू शकते, कोणी येऊ दे, मी विदाउट गाडीवर बसता तुम्ही गाडी शिकवता. हे माझं स्किल आहे मेन, की ते हळूहळू हळू म्हणजे 8 दिवस मला लागतात प्रत्येकाला, म्हणजे सायकलचा बॅलन्स नाही, काही नाही, अशाला मी ऍक्टिव्हा व्यवस्थित गाडी हँडल करत. साधारण किती दिवसांचा कोर्स असतो? 8 दिवसाचा. 8 दिवसात व्यवस्थित त्यांना गाडी शिकवते. 8व्या दिवशी तुम्ही रश मध्ये गाडी चालवता फुल कॉन्फिडन्सने. खूप छान. म्हणजे 8च दिवसांमध्ये त्यांना यायला लागतं. 8 दिवस कसं असतं मॅडम, हे डिपेंड तुमच्यावर असतो. काही लेडीज ना पटकन नाही जमत, काही 15 दिवस होतात, काही 20 दिवस होतात, पण तो कालावधी 8 दिवसाचा. हे कसं तुम्ही माइंडसेट केलं की 8 दिवसात करायचंय, 8 दिवसात होणार. तुम्ही 2 दिवस म्हटलं 2 दिवसात ती लेडीज करणार, हे तुमचं माइंडसेटवर. पण 8 दिवस हे कमी पिरियड मध्ये, कारण लेडीजला टाइमच नाहीये. येतात कसं खूप ऍडजस्ट करून, घरातलं ऑफिसचं जॉब ऍडजस्ट करून माझ्याकडनं. मग त्यांना मी जर 20 दिवस म्हटले तर कुठलीच लेडीज माझ्याकडे येणार नाही. कमी टाइमात फुल कॉन्फिडन्स देऊन तुम्हाला बेस्ट गाडी न पाडता, याशिवाय न पाडता. लेडीजला भीती काय पडण्याची. पहिलं लास्ट कधी पाडलं होतं तुम्ही? पाडलं नाही म्हणता येणार मॅडम, गाडी अशी थोडीशी डॅश होती, म्हणजे धडकती, एवढंच होतं. असं एकदम कुणाला तरी ठोकलं, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि ऑन द रोड शिकवते मी, कंटिन्यू गाड्या येतात, चारही दिशेने गाड्या, म्हणजे इथून एक येते त्याच्यातून मी गाडी शिकवते. म्हणजे लेडीज आधीच घाबरलेली आहे, ती शिकवती कशी काय. आतापर्यंत आलेली एकदम छान कुणी सांगितलं होतं की तू खूप छान शिकवलंस, तर त्याचं काय सांगितलं होतं त्यांनी? म्हणजे खूप लेडीज, म्हणजे बऱ्याच लेडीज अशा की विशाखा तू खूप छान गाडी शिकवती, पहिले तू कॉन्फिडन्स वाढवती, भीती कमी करती आणि मग गाडी आपण शिकतो. हे असं आहे की बॅलन्स, मग कॉन्फिडन्स आणि मग स्टेप येते शिकवण्याची, भीती कमी होते. मस्त. नाही, एक छोटीशी गोष्ट आहे फक्त, पण त्यांनी आपला खूप कॉन्फिडन्स कमी होतो जर गाडी येत नसेल तर. त्या महिलेला चांगलं माहिती असतं की आपल्याला काय आपण गमावतोय, आणि तो कॉन्फिडन्स तुम्ही लोकांना देताय. स्वतंत्र राहायचं आणि स्वातंत्र्य तुम्ही त्यांना देताय. खूप छान संकल्पना आहे तुमची आत्ताची, आणि खूप लोकांनी हे करावं असं मला वाटतं. खूप कमी लोक आहेत, म्हणजे मी आतापर्यंत ऐकलेल्यांपैकी 5वे ते 6वेच फक्त तुम्ही लेडी असं ड्रायव्हिंग शिकवताय, असं मी आता 5 ते 6च लोकांना ऐकलंय. अजून एका महिलांचं मी काम खूप छान ऐकलंय, त्यांनी पण आय गेस त्या खूप लोकांना घेऊन, म्हणजे फिरायला वगैरे जाण्याचे ज्या लेडीजचे ग्रुप्स असतात त्यांना लोकांना घेऊन जाण्यासाठी कधी कधी जेंट्स ला घेऊन जायला घरचे नाही म्हणतात, तर त्या लेडीज ड्रायव्हर म्हणून त्यांच्याबरोबर फिरतात. तर एक खूप पर्याय आपण काढत चाललोय की नाही हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे. आणि छान आहे मॅम तुमचं काम पण. जो काही तुम्ही स्वतः स्वतंत्र झालेला आहात आणि स्वतःच्या फॅमिलीला तुम्ही एवढा सपोर्ट करत आहात आता, एक ब्युटिशियन म्हणून नाही तर एक ड्रायव्हिंग शिकवण्याचे म्हणजे क्लासेसमधनं तुम्ही एवढं इन्कम करत आहात. मी आता इन्कम रिव्हील नाही करणार तुमचं, पण स्टील तुम्ही हे जे इन्कम करताय त्याच्यातनं तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप सपोर्ट होतोय. थँक्यू.